चला वाघजाई 11 आंबावडे टीम आपला एक प्रतिनिधी आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे, प्लीज विनंती करतोय. चला पहिला बॉल लेट्स प्ले. इथं पंचांचा सिग्नल ओपन झालाय. पहिला बॉल टाकण्यासाठी मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं संभाजी. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती व्हाईट बॉलची सांगता होते. पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्रा रनच्या मदतीने टीमचं खातं इथे उघडलं जातोय. धाबांचा श्री गणेशा होतोय. 4 ओव्हरची मॅच आपण प्रेक्षकांच्या भेटीला आपण पाहतोय. वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन पाटण तालुका अंतर्गत श्री जय भवानी स्पोर्ट्स वरपेवाडी या टीमच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. ऐरोलीच्या क्रीडांगणावरती बॉलिंग ट्रॅक वरती संभाजीला आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला सूरज आणि नॉन स्ट्राईक एंडला सागर. इथे पहा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय घोषाणकी क्षेत्रामध्ये. डिक्लेअर झोन आहे. इथे सिंगल मिळते. सिंगलच्या बरोबर टीम सूरजचं खातं उघडलं जातोय. टीमची धावसंख्या 2 या आकड्यावरती. 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पॉवर प्लेचं स्पेल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे पहा मोठा फटका मारण्याचा मानस. फटका फसलाय परंतु पाहू शकाल एक्झिक्यूट झालंय की नाही. बॉल स्क्रीन वरती. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लॉंग ऑनला भेदून बॉल सीमा पार. षटकार. इथे फटका चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. परंतु फटका फसलाय. टीट फॉट पॅट. ईट का जवाब पत्थर से. जशाच प्रकारचं प्रत्युत्तर इथे दिलाय. पकडली जाते कॅच आणि फलंदाज सूरजच्या खेळीचा खेळ खलास. सूरजला जावं लागेल. सूरजला दिलाय फरतीचा इशारा. फलंदाज बाद. इथे पहा चांगला फटका सजवलाय. बॉल चाललाय लॉंग ऑफला. फिल्डर धावतोय. बॉल गॅप मधून चाललाय. पॉवर प्लेचा वापर होतोय. बॉल थांबणार नाहीये. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. लॉंग ऑफला. बॉल बाउंड्री लाईनच्या भेदून चौकार. या क्रीडा स्पर्धेचा लेखाजोखा साता समुद्राच्या पलीकडे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत रिअल टाइम लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांच्या भेटीला आपण पाहतोय. घर बसल्या प्रेक्षक आनंद घेताना स्पर्धेचा. इथे फटका चांगला आहे परंतु फसलाय. बॉलच्या खाली फिल्डर आहे परंतु चांगली फिल्डिंग होते. गॅप मध्ये बॉल. इथे पहा फक्त सिंगल मिळते. सिंगलच्या जोरावरती. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. धावफलकावरती धावा पाहतोय 13 या आकड्यावरती. 13 धावा. 1 विकेटचं नुकसान पाहायला मिळालंय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजीचा दर्जा होतोय. चला आकाशला प्राधान्य दिले जाते. ओव्हर नंबर 2 ला षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आकाशच्या खांद्यावरती सेकंड ओव्हर साठी जबाबदारी सोपवली जाते. पहिल्या ओव्हर मध्ये 13 धावा खर्च केल्या. चांगल्या टप्प्यावरती संभाजीनं 1 विकेट आपल्या नावी केली. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं. चांगली गोलंदाजी त्याने केली. 13 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. चला प्रत्येक बॉल वरती टीम मीटिंग घेत बसू नका प्लीज विनंती करतोय. चला डावरी टीम माझी विनंती आहे प्रत्येक बॉल वरती टीम मीटिंग घेत बसायचं नाही. आकाश अँड कंपनी प्लीज माझी विनंती आहे.
सेकंड ओव्हर साठी आकाश आलाय ओव्हर नंबर 2 हाताळण्यासाठी. इथे पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय लॉंग ऑफ रिझनला, त्यावेळी बॉल पकडेल तोपर्यंत सिंगल कंप्लीट होते. सिंगलच्या जोरावरती टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावफलकावरती धावा पाहत आहे 14च्या घरामध्ये. चौदा धावा सेकंड ओव्हरला आपण पाहत आहे. आकाशच्या खांद्यावरती जबाबदारी ही. यावेळेला गती परिवर्तन, चेंज ऑफ द पेस पडल्यानंतर पाहू शकाल बॉलने वळण थोडासा बाहेर घेतलाय. पुन्हा टाकावा लागेल. आकाशला दंडित केलाय. इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. एक्स्ट्रा रनच्या मदतीने टीमची धावसंख्या 15 धावा. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. इथे पहा इंटू द ब्लॉक होल. अक्षरशः खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु खराब फिल्डिंगचा दर्जा. एकेरीला दुहेरी मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स. सिंगलला डबल मध्ये आखो आखो इशारा किया. इक्के को दुक्के में कन्वर्ट किया. डोळ्यामध्ये डोळा टाकून सिंगलला डबल मध्ये अगदी चित्ताच्या चपळाईने कन्वर्ट केलाय. 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 17 धावा धावफलकावरती आपण पाहताय. ओव्हर नंबर सेकंड ओव्हर. इथे हाफ ट्रॅकर बॉल, या बॉलला उडवण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल चाललाय आउटफील्ड फास्ट आहे. बॉल वेगाने हार पार. बॉल सीमा फरार. येतोय चौकार. इथे सागरच्या पाठीमधून चौकार आलाय. चौकारांच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 रनच्या मदतीने पुढे जाते. 21च्या घरामध्ये 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सागरला पाहताय इम्प्रेसिव्ह कामगिरी करत असताना सागर इथे बरसताना दिसतोय. इथे पहा कमी गतीचा बॉल. क्या बात है. टिट फॉर टॅट. इट का जवाब पत्थर से. तू शेर तो मैं सव्वा शेर. इथे चांगलं बाटल रंगलाय. चांगलं कमबॅक, चांगलं परिवर्तन इथे होतोय. चेंज ऑफ द पेस. गतीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे. फलंदाजापेक्षा गोलंदाज चांगल्या प्रकारे. इथे डान्सिंग डाऊन द विकेट, परंतु फटका बसलाय. आता बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक. इथे चुकी करणार नाही. 1 आणि सेकंड अटॅम्प मध्ये हा झेल इथे कैद झालाय आणि सागरला जावं लागेल. सागर इज अ गॉन गॉन गॉन. फलंदाज बाद. चला 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सागरच्या खेळीचा खेळ खलास झालाय. चांगल्या टप्प्यावरती आकाशने इथे हाताळलाय, कमबॅक केलाय. सागर नावाचं वादळ अक्षरशः बरसलं होतं, त्या वादळाला अक्षरशः माघारी परतवलाय. चांगल्या टप्प्यावरती बॉल हाताळलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. कृष्णा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. युनाइट नंबर 4 मध्ये 4थ्या क्रमांकावरती फलंदाजी करत असताना कृष्णा आलाय. इथे पाहू शकाल चांगला फटका, परंतु बॉल चाललाय मिडॉनला. प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग होते. इथे सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 22च्या घरामध्ये. 22 धावा, 2 विकेटचं नुकसान आपण पाहताय. चला षटक क्रमांक 2 इथून संपलाय. 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. टॉस इथून जिंकलाय टीम अमरंग या टीमनं आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना आपण पाहतोय. आणि 22 धावा, 2 विकेटचं नुकसान आपण पाहताय. चला नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. युनाइट नंबर ओव्हर नंबर 3 हाताळण्यासाठी ओमकारच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. ओमकारचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती पुस्तकी फटका. टेनिस क्रिकेट विश्वाचं मादक सौंदर्य दाखवणारं बॉल कव्ह पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चांगलं शॉट सिलेक्शन. बॉल सीमा पार. चौकार. सिंगल आहे का सर? येस, दिलगिरी व्यक्त करतो. सिंगल मिळते. येस, थोडीशी चूक माझ्याकडून देखील होते, त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो. इथे सिंगलच आहे. बॉल पाहू शकाल बांबूच्या या बाजूला स्पर्श झालाय असं पंचांनी आमच्यापर्यंत कळवलं, त्यामुळे ही सिंगल टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. इथे चांगला बॉल, शरीराचा वेध घेणारा बॉल पडल्यानंतर थोडा आतमध्ये आला, परंतु पंचांनी पहा
सर हा बॉल डेली आहे का डेड बॉल आहे? यस, डेड बॉलची सांगता होती. इथे पाहू शकाल पंचांनी आमच्यापर्यंत बळवलाय. इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. पुन्हा टाकावा लागेल अवे फ्रॉम द बॉडी. वाईड वर्ग टाकण्याचा मानस, तोपर्यंत दिशा खराब आहे असं पंचांनी आमच्यापर्यंत कळवलं आणि पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. इथे याही वेळेला दिशा पुन्हा खराब आहे. व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. 25-25च्या घरामध्ये ओमकार दिशेपासून थोडा भरकटलाय. ओमकारचा अँगल रिदम आपण पाहत आहे. दिशा थोडीशी खराब आहे. पुन्हा चांगला कमबॅक करावा लागेल लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने. इथे चांगला फटका. मिड ऑफला प्रोटेक्शन आहे. फिल्डिंग खराब होते परंतु सावरलाय. इथे मिळते सिंगल. सिंगलच्या जोरावरती एका धाबेच्या मदतीने टीमची धावसंख्या 26च्या घरामध्ये 26 धावा. 2 विकेटचं नुकसान आपण पाहत आहे. 26ला 2 विकेटचं नुकसान. इथे कमी गतीचा बॉल. बॉलला पिक करण्याचा प्रयत्न. फटका बसलाय. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक चुकी होणार नाही. पकडली जाते कॅच आणि फलंदाज श्रीकांतच्या खेळीचा खेळ खलास. श्रेयसला जावं लागेल. श्रेयस इज अ गॉन गॉन गॉन. फलंदाज बाद. तीन विकेटचं नुकसान. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरला. युनाइट नंबर 5 मध्ये अक्की आलाय. अक्कीला इथे उतरवलाय. फलंदाजी करण्यासाठी 5व्या क्रमांकावरती अक्कीला प्राधान्य दिलं जाते. चला ओमकार आपण घाई करायची आहे. वेळ जास्त प्रमाणामध्ये होतोय. इथे पुन्हा चेंज ऑफ द पेस पडल्यानंतर बॉल थोडा आतमध्ये आला. कटरेचा वापर होतोय. चांगला अँगल बॉल आतमध्ये आलाय. बॉल पाहू शकाल जशा प्रकारे बॉलला घेतला. बॉलला टप्पा जशा प्रकारे घेतला. बॉल थोडा आतमध्ये आला. बॉलला पडल्यानंतर अगदी विकेट किपरचा वेध घेतला. चांगल्या बॉलची स्पिचिंग होते. इथे हाफ ट्रॅकर बॉल. बॉलला उडवण्याचा प्रयत्न. बॉल झालाय काहू कॉर्नरला. डीप मधून फिल्डर आलाय. एकच इथे दुसऱ्यांचा प्रयत्न आणि 2 धाबा. इथे पाहू शकाल अगदी चित्त्याच्या चपळाईनं हरणाच्या वेगानं एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. चांगला बाटल आपण पाहतोय. चला नेक्स्ट मॅचचा कॉल मी पहिला कॉल देईल. इथे पाहू शकाल अवे फ्रॉम द बॉडी. वाईडर टाकण्याचा मानस परंतु पंचांनी दंडित केलाय. पुन्हा टाकावा लागेल. इट इज अ व्हाईट बॉल. इथे हाफ ट्रॅकर बॉल. बॉलला पिक करण्याचा प्रयत्न परंतु फटका चांगला आहे. चुकी होते की काय हे पाहावं लागेल आणि बॉल इट इज आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धावा. अक्कीच्या बाट मधून धमाका आलाय. 6 धाव्यांच्या मदतीने ओव्हरची झाली समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 35च्या घरामध्ये 35 धावा. फलकावरती आपण पाहत आहे. चला 35 धावा झालेल्या आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. शेवटचा षटक स्लॉग ओव्हर हणामारीचं षटक बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय आलाय. अक्षयचा पहिलाच बॉल आणि फटका बसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉल पकडण्याचा प्रयत्न परंतु जजमेंट चुकलाय. कॉलिंग किती महत्वपूर्ण असतो.
क्रिकेटमध्ये छोट्या छोट्या गोष्टी किती महत्वपूर्ण असतात ह्या सांगून जाण्याचं प्रात्यक्षिकरण आपण पाहतोय. झेल धरतीला दान दिलाय, आकाश सर कॅच छुटा, बॉलर का दिल तुटा. जशा प्रकारे बॉल उडवण्याचा प्रयत्न होता पाहू शकाल, ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल. सिंगल मिळते, सिंगलच्या जोरावरती टीमची धावसंख्या पुन्हा पुढे जाते. एका रनच्या मदतीने 36च्या घरामध्ये ओव्हर नंबर 4 प्रगतीपथावर आहे. 36 धावफलकावरती आपण पाहताय. इथे पाहू शकाल स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चालला. इथे डिक्लेअर झोन आहे, फक्त सिंगल मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 37च्या घरामध्ये 37 धावा. चौथं षटक मार्गस्थ असताना अखेरचं स्पेल आपण पाहत आहे. 37च्या घरामध्ये चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होते. इथे पाहू शकाल खोलवर टप्प्याचा बॉल इनटू द ब्लॉक होल अक्षरशः खोदून काढलाय. अगदी आपल्याकडे जो अस्त्र आहे त्या अस्त्राचा वापर होतोय, ब्रह्मास्त्र अगदी खोदून काढलाय. सिंगल बरोबर पुन्हा एकदा थेंबे थेंबे तळे साचे. या ओव्हर मध्ये का असेना सिंगल डबल पासून चांगलं काम इथे गोलंदाजीचा दर्जा आपल्यापर्यंत पाहायला मिळालाय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. अक्षयने कमबॅक केलाय. चांगलं रिदम, चांगला अँगलने गोलंदाजी करतोय अक्षय. पुन्हा एकदा बॉलर तयार. इथे पुन्हा मोठा फटका मारण्याचा मानस. इथे पाहू शकाल डीप मध्ये फिल्डर आहे, परंतु सिंगल. फेकी देखील पहा खराब होते, फेकी खराब होते, परंतु पाहू शकाल फलंदाजाला थांबावं लागेल. फलंदाज बाद. चला 39 झालेले आहेत. अक्षय थोडीशी घाई करायची प्लीज, विनंती करतोय. 39 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4 बॉलचा खेळ इथे संपलाय. अखेरचे 2 बॉल या पहिल्या डावामध्ये राहिलेले आहेत. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. याही वेळेला पाहू शकाल फटका फसलाय की काय, आणि फसलाय आणि बॉल पाहू शकाल चुकी होते खराब. बॉल सीमा रेषा आर पार आणि बॉल फरार. नो बॉल आणि या धाबा. पाहू शकाल 9+6 म्हणजे 7 धावा या बॉल वरती ऍड होत आहेत. पुढचा बॉल आहे फ्रीड. सोडे पे सुहागा. उघडा डोळे पहा नीट, कारण पुढचा बॉल आहे फ्रीड. सर फ्रीडची संधी ना? यस, फ्रीडची संधी. 7 धावा या बॉल वरती मिळत आहे आणि पुढचा बॉल असेल फ्रीड. याही बॉल वरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करेल फलंदाज अक्की. अक्की अक्षरशः भरसलाय. अक्षय इथे कुठेतरी मागणं ठरतोय. पहिले 4 बॉल चांगल्या प्रकारे हाताळले. अक्षय पुन्हा तयार झालाय. इथे पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथे देखील सिंगल. ग्लान्स होते, बॉल बॅकफूट पॉइंटला. एका रनच्या मदतीने टीमची धावसंख्या 40च्या घरामध्ये 47च्या घरामध्ये 47. संघ थोडासा अडचणीमध्ये होता, संघ थोडासा बॅकफूट वरती होता, परंतु अक्कीने आपल्याला सावरलाय. इथे फटका मारण्याचा मानस. कॅच चांगल्या प्रकारे पकडली जाते. पहिला डाव इथे संपन्न होतोय. पहिला डाव संपल्यानंतर टीमची धावसंख्या 47च्या घरामध्ये आता 24 बॉल आणि तुम्हाला 48 धावांचं लक्ष या मॅच मध्ये तुम्हाला गाठायचंय. येणारे 24 बॉल आणि 48 धावांचं लक्ष. कोण जिंकणार? कुठला संघ या टार्गेट डिफेंड करेल की चेसिंग होणार, याकडे नक्की प्रश्न पडलाय. पाहूया या मॅच मध्ये कुठला संघ मजल मारेल आणि कोण जिंकेल. येणारे 24 बॉल आणि 48 धावा तुम्हाला करायच्या आहेत.
चला 48 धाबा तुम्हाला करायच्या आहेत. येणारे 24 बॉल आणि 48 धाबांचं लक्ष या मॅच मध्ये कशा रीतीने गाठणार याकडे नक्की प्रश्न पडलाय. या धाबा डिफेंड होणार की या धाबा चेसिंग होणार नक्की आपण पाहणार आहोत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न याही वेळेला बॉल गॅप मध्ये चाललाय. ओव्हर द कव्हर केलाय परंतु यावेळेला सिंगल डबल आणि 2 धाबांवरती समाधान मानावं लागेल. 2 धाबांच्या मदतीने टीमची धावसंख्या 12च्या घरामध्ये. सामना थोडासा चुरशीचा रंगेल. सामना थोडा अतितटीचा रंगेल यामध्ये शंका नाही आहे. दोन्ही संघ एकामेकांच्या समोर लढाईची प्रयत्नाची पराकाष्ठा संघर्षाची झुंज एकामेकांच्या विरोधामध्ये पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सेकंड ओव्हरीनं पहिल्या ओव्हरीनं प्रोग्रेस. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. बॉलर पुन्हा निघालाय. यावेळेला फुलटोस बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न इथे पाहू शकाल. आकाशने जो जजमेंट आहे रतनचं जो जजमेंट आहे थोडासा चुकलाय. इथे डॉट बॉलची सांगता होती. 12 धावा धावफलकावरती पाहताय. 4 बॉलचा खेळ इथे संपन्न झालाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय. इथे डान्सिंग डाऊन द विकेट. फटका चांगला आहे. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक चुकी होणार नाही. पकडली जाते कॅच आणि मोठा मासा जाळ्याला अडकलाय. बडी मछली फसी जाल में. बडे विकेट का पतन. रतन इज अ गॉन गॉन गॉन. फलंदाज बाद. रतनला जावं लागेल. मोठा मासा जाळ्याला अडकलाय. क्या बात आहे. काय कॉम्बिनेशन सुरू आहे. काय कमबॅक केलाय. षटकार चौकार खाल्ल्यानंतर गोलंदाज निलेशने कमबॅक केलाय. चांगल्या टप्प्यावरती चांगल्या अँगलनं बॉल कमबॅक केलाय. मोठा मासा जाळ्याला अडकलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. रतनची जागा भरून काढण्यासाठी आणि आल्या पावली मोठा फटका मारण्याचा मानस. इथे देखील 2 धावा कंप्लीट होते. 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं संपल्यानंतर 14च्या घरामध्ये 48 धाबांचं डोंगर तुम्हाला उभारायचंय. 48 धाबांचं भलं मोठं डोंगर तुम्हाला उभारायचंय. परंतु या धावा कशा रीतीने चेसिंग होणार हे पाहणं नक्की आवश्यक राहणार आहे. चौदा धावा पहिल्या ओव्हर मध्ये आलेल्या आहेत. ओव्हर नंबर 2 साठी पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय. सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी अक्की आलेत. अक्कीच्या खांद्यावरती अक्कीने बॅटिंगच्या जोरावरती इम्प्रेस केलाय. संघ थोडासा अडचणीमध्ये होता परंतु अक्कीने सावरलाय. आता बॉलिंगच्या परफॉर्मन्स मध्ये आलाय. पाहूया बॉलिंगचा दर्जा कशा रीतीने हाताळतोय. ओव्हर नंबर 2 साठी आलाय अक्की. पुन्हा बॉलर तयार होतोय. पहिलाच बॉल आणि फुल टोस बॉल. चुकीला माफी नाही. फुल टोस होता. फुल टोल भरावा लागलाय. अक्कीच्या बॉल वरती हल्ला बोल केलाय. बॉल सीमा रेषा मिड विकेटची दिशा आडून बॉल फोडून बॉल आरपार सीमा फरार. चौकार आलाय. चौकारांच्या मदतीने टीमची धावसंख्या 18 धावा. 18च्या घरामध्ये 48 धाबांचं डोंगर उभारायचंय. आता 17 बॉल मध्ये 30 धाबा करायच्या आहेत. इथे पाहू शकाल. क्या बात आहे. काय फटका सजवलाय. ओह माय गॉड. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल होता अगदी स्लॉट मध्ये. त्या बॉलला पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट केलाय. काय फटका सजवलाय.
परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉल सीमा पार, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. 6 धाब्यांच्या शिवाच्या बॅट मधून हल्ला. शिवाच्या बॅट मधून हल्ला बॉल सुरू आहे. शिवा अक्षरशः तुटून पडलाय. रतन परतल्यानंतर रतनची कमतरता मुळीच जाणवताना दिसत नाही, परंतु शिवाने घेतली आपल्या खांद्यावरती जबाबदारी आणि त्या जबाबदारीचं ओझं कशा रीतीने पार पाडतोय क्या पाहते. शिवाने इम्प्रेस केलाय. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॉल चाला डीप मध्ये फिल्डर आहे. इथे सिंगल मिळते, इथे सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने, सिंगलच्या जोरावरती टीमची धावसंख्या 25, 25च्या घरामध्ये 25 धावा. ओव्हर नंबर 2 प्रगती पथावर आहे. 25 धावा. अक्कूला इथे पहिल्याच बॉलवरती अक्कू थोडासा मागणे ठरलाय. इथे पुन्हा एकदा चांगला बॉल, यावेळेला सबमरीन डिलिव्हरी आहे. सबमरीन डिलिव्हरी, बॉल पडल्यानंतर अगदी विकेट किपरचा भेद घेतलाय. बॉलचे जशा प्रकारे टप्पा पडला, अक्षरशः विकेट किपरचा भेद चांगल्या रीतीने घेतलाय. इथे डॉट बॉलची सांगता होते. अक्की पुन्हा निघालाय बॉलिंगच्या रनवे वरून. इथे पाहू शकाल लो फुलटोस बॉल पिकअप करण्याचा प्रयत्न. याही वेळेला डॉट बॉल, तशा प्रकारे डॉट बॉल वाढेल. आपला जो पर्सेंटेज आहे तो वाढताना दिसेल. जशा प्रकारे डॉट बॉलचा पर्सेंटेज तुम्हाला वाढेल, परंतु शिवाला जबाबदारी घ्यावी लागेल. जास्तीत जास्त बॉल शिवाला खेळावे लागेल, कारण शिवाने इम्प्रेस केलाय. धावफलकावरती धावा पाहत आहे. 25 धावा. 45, 25च्या घरामध्ये. इथे पुन्हा एकदा सलग 3 लागोपाठचे डॉट बॉल. क्या बात आहे, हो माय गॉड. अक्कीने कमबॅक केलाय. षटकार खाल्ल्यानंतर अक्कीने देखील सलग 3 बॉल डॉट फेकण्यात आले. निर्धाव प्रकारची गोलंदाजी झाली. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय. 25 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. आता 12 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. येणारे 12 बॉल जिंकण्यासाठी 23 करायचे आहेत. जवळजवळ 11.50 ची सरासरी तुम्हाला या मैदानाच्या आतमध्ये गाठायची आहे. 12 मध्ये 23 करायचे आहेत. कोण जिंकणार? एका बाजूला आमरंग, तर त्यांच्या विरोधामध्ये धावरी. अशी कॉन्टेस्ट, अशी बाटल, अशी संघर्षाची झुंज आपण पाहतोय. आता बॉलिंगच्या ट्रॅक वरती श्रीकांत आलेले आहेत. ओव्हर नंबर 3 साठी 12 मध्ये 23. इथे पाहू शकाल श्रीकांतचा हा बॉल खोलवर टप्प्याचा इंटू द ब्लॉक होल. याही वेळेला सिंगल मिळते. सिंगल बरोबर 11 मध्ये आता 22. आता 11 बॉल आणि 22 तुम्हाला करायचे आहेत. इथे पुन्हा एकदा वाईडवर का टाकण्याचा प्रयत्न, परंतु दिशा खराब आहे. पंचांनी दंडित केलाय. पुन्हा टाकावा लागेल. 11 मध्ये 21 करायचे आहेत. चला 11 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता. इथे फटका चांगला आहे शिवाच्या बॅट मधून. ओ माय गॉड, कॅमेरामॅनला बॉल स्पर्श झालाय. बॉल आपण पाहू शकाल अगदी लँड झालाय स्टँड मध्ये. बॉल होता स्लॉट मध्ये, त्या बॉलला पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट केलाय. 6 धाब्यांसाठी शिवा बरसलाय. शिवा नावाचं वादळ अक्षरशः सुटून पडलाय. शिवा सोजी हार मानणार नाही. 1 मॅन आर्मी आणि 1 मॅन शो. क्या बात आहे, एका हाती किल्ला लढतोय. इथे सबमरीन डिलिव्हरी, यावेळेला खराब लाईनची सांगता होते. पुन्हा टाकावा लागेल. जो प्रेशर आहे, जो धडपण आहे, थोडा वाढताना दिसतोय. टीमची धावसंख्या 35, 35च्या घरामध्ये 34 धावा, माफ करा 34 झालेल्या आहेत. फुल पैसा बसूल हा सामना.
इथे पुन्हा एकदा चांगला बॉल, यावेळेला कमबॅक होतो, यावेळेला गती कमी केली, फिंगर्स रोल झाले, यावेळेला आउटस्टँडिंग बॉल चांगल्या रीतीने डिलिव्हर्ड झालाय. पडल्यानंतर बॉलला विकेट किपरचा वेध घेतलाय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते. 34च्या घरामध्ये अजूनही 14 करायच्या आहेत. बॉलर पुन्हा निघालाय श्रीकांत नॉनमार्क. इथे फटका चांगला आहे, इथे चुकी होणार नाही, चुकी होणार नाही. याही वेळेला आता शिवाला जावं लागेल. पकडली जाते कॅच आणि शिवाच्या खेळीचा खेळ खलास. शिवा इज अ गॉन गॉन गॉन. फलंदाज बाद. चला 34 झालेल्या आहेत. आता 8 बॉल आणि 14 करायच्या आहेत. सामन्यामध्ये मजा येणारे, सामन्यामध्ये ट्विस्ट, अंगावरती अक्षरशः शहारे आणणारा सामना, अंगावरती काटे आणणारा सामना, फुल पैसा वसुला सामना. 8 बॉल आणि 14. इथे फटका चांगला आहे. आल्या 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 आपल्या इरादे स्पष्ट केलाय, आपल्या नावाचा बोलबाला केलाय. ओ माय गॉड. बॉल आउट ऑफ द पार्क. षटकार. दशरथच्या पाठमधून धमाका आलाय. पाहू शकाल कधी दशरथ, कधी शिवा, तर कधी रतन. या नावाचं वादळ पाहू शकाल. तंबूच्या आल्यापासून आक्रमण सुरू आहे. आल्या पावली आपल्या नावाचा धबधबा उमटवलाय. इथे पाहू शकाल, इथे कमबॅक होतोय, इथे कमबॅक होतोय. क्या बात आहे. या सामन्यामध्ये मजा आली. कुठलाही संघ आकाश सर अगदी सहजासहजी हार मानत नाहीये, अक्षरशः गुडघा टेकायला तयार नाही आहे. एकामेकांच्या बाजूने सामना झुंकण्याच्या उंबरठ्यावरती उभा राहिलाय. आता 6 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. धावा झालेल्या आहेत 40. 6 बॉल मध्ये 8 धावा तुम्हाला करायच्या आहेत. कोण जिंकणार? चला कोण जिंकणार हा सामना? फुल पैसा वसूल हा सामना. 6 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. गरमागरमीचा हा मुकाबला, अतितटीचा हा सामना, चुरशीचा झालाय हा सामना. 6 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती सूरज आलेले आहेत. अखेरचं स्पेल, संपूर्ण सामन्याची जिम्मेदारी सूरजच्या खांद्यावरती सोपवली जाते. 6 बॉल आणि 8 धावा. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती सबमरीन डिलिव्हरी. कमबॅक होतोय. आता पाहू शकाल या सामन्यामध्ये काय होणार. फुल मजा येणार आहे हा सामना. आता 5 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. प्रत्येक बॉल मध्ये समीकरण बदलताना दिसतोय, प्रत्येक बॉल मध्ये गणितामध्ये बदल होताना दिसत आहेत. 5 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. इथे यावेळेला पुन्हा एकदा क्या बात आहे, क्या बात आहे. ओ माय गॉड. यावेळेला पुन्हा डॉट बॉल, सबमरीन डिलीवरी. क्या बात है मित्रांनो. आकाश सर, खेल ताश का हो या जिंदगी का हो, अपना इक्का तब दिखाना जब सामने वाला बादशाह दिखाए. जिंकायची खरी मजा तेव्हाच येते. क्या बात है. काय सामना रंगलाय. हृदयाची अक्षरशः ठोके वाढवणारा हा सामना. क्या बात है. इथे पाहू शकाल खोलवट टप्प्याचा बॉल, लेग बाईचा इशारा येतोय. आता 3 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. मित्रांनो, सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काय सामना रंगलाय, काय सामना रंगलाय. फुल पैसा वसूल हा सामना. 3 बॉल आणि 7 धावा करायच्या आहेत. क्या बात आहे. काय सामना रंगलाय. एखादी हिट, एखादा मोठा फटका सामना आपल्या तर्फी करू शकतो. इथे पाहू शकाल फुल टॉस बॉल आणि हुक करण्याचा प्रयत्न. इथे सिंगल मिळते, इथे सिंगल मिळते. आता 2 बॉल आणि 6 धाब्यांची आवश्यकता. क्या बात आहे. काय सामना रंगलाय. येणारे 2 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. फुल पैसा वसूल हा सामना. सकाळच्या सत्रामध्ये अगदी गरमागरमी.
कंपल्सरी चेस धाबा काढाव्याच लागतील. इथे खोलवट टप्प्याचा बॉल रन मिळणार नाही नाही नाही. एक बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. सामना कुठे होता आणि कुठे येऊन ठेपलाय मित्रांनो. 6 बॉल मध्ये 8 करायच्या होत्या. असं वाटलं नव्हतं की सामना जिंकेल, असं वाटलं नव्हतं की सामना अखेरच्या क्षणापर्यंत झुंजेल. सूरज येऊन कमबॅक करेल हे कोणाला माहित होतं. हे पाहणं गरजेचं राहणार आहे. एक बॉल आणि 6 धावांची आवश्यकता आणि सामना इथून जिंकलाय. ओ माय गॉड, सामना आपल्या नावी केलाय. 6 धावा डिफेंड झाल्या आणि 6 बॉल 8 धावा डिफेंड केल्या. 6 चेंडू मध्ये 8 धावा. सूरज पवार आमरंग टीमचा हा खेळाडू, आपल्या नावी करून जाणारा हा खेळाडू, आमरंगचा बकासूर, नाव सूरज पवार.